मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमरावती ते जाधववाडी तालुका फुलंब्री या डोंगरी गावातील 3 किलोमीटर नदी प्रवाहातून जाणारा रस्त्यामुळे हजारो शेतकरी, नागरिक, महिला, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत असल्यानं सदर रस्त्यावरील पुलाचे आणि नदीपात्रालगतच्या रोडचं मजबूतीकरण करावं, अन्यथा सामूहिकरित्या आत्मदहन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आलाय। फुलंब्री तालुक्यातील उमरावती हे डोंगर परिसराचे गाव असून आतून गावाला लागून डोंगरी भाग असल्यानं परिसरातील नद्यांचा प्रवाह सुरू आहे। गावाच्या उत्तरेस अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर जाधववाडी, शिवरामबाबावाडी, पळशी शिवाराल जाणारा रस्ता, पाळूवाडी आदी ठिकाणाहून शेतकरी नागरिकांसाठी हा रस्ता नदी पात्रातून जातो। या कच्च्या रस्त्याला 2 ठिकाणी नदीचा प्रवाह ओलांडून जातो। या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून रस्ता सुरू केला, परंतु पाण्याचा प्रवाह आणि वापर जास्त असल्याने ते फुटून वाहून जातात। त्यामुळे नागरिक, शेतकरी यांना त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन वाहनं पोहोचू शकणार नाही। वृद्ध, रुग्ण, प्रसूती महिला यांना खांद्यावर उचलून न्यावं लागतंय। याकरता सदर रस्त्याचे 15 जूनपर्यंत काम न झाल्यास लोकशाही मार्गाने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय। पंडित फकीरबा जाधव, राहणार उमरावती, जाधववाडी। काय अडचण आहे तुमची? आमची रस्त्याची फार अडचण आहे सर। पुरे 2000 लोक आहेत तिकडे, पुरे परेशान आहे। रस्ता किती येत नाही, रस्ता किती किलोमीटरचा असेल सरासरी? रस्ता 4 किलोमीटर धरा। यापूर्वी रस्त्याचं काम झालं होतं का? दोनदा मटेरियल टाकलं पण ते सारं वाहूनच गेलं सर। सदर रस्त्याला नेमकं कोणत्या वेळेस तुम्ही मटेरियल टाकलेलं काही आठवतं का? मटेरियलची काही तारीख द्या नाही, पण 12 किंवा 2 वर्ष झाले सरकारनं टाकून दिले, पण इथं आता काळजी घेऊ राहिली। पुन्हा शाळेत जाणार मुलं किती असतील? गंज दिले की मुलं दोन वाड्या आहेत, शिवरामबाबावाडी, जाधववाडी, 100 मुलं असतात तिकडे। तुमच्या इकडे दवाखान्याची सोय आहे का? नाही, दवाखाना नाही, काहीच नाही। माणसं मरून जाणार, पण सरकार बी काही काळजी घ्यायला तयार नाही, कोणी काळजी घ्यायला तयार नाही। हा रस्ता लवकर व्हा यासाठी तुम्ही काय करणार आहे? उपोषणला बसणार नाही झालं तर नाव काय? वैष्णवी दीपक ठोंबरे, कुठं राहत्या? जाधववाडी, उमरावती। उमरावती। काय अडचण आहे तुमची? आमची अडचणी आहे, आम्हाला रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आम्हाला बारीक लेकरं ते आम्हाला जाताच येत नाही अजिबात। शाळेमध्ये जायचा प्रॉब्लेम येतो, बऱ्याचशा गोष्टी अशा। आता रस्ता कशाला लागतो त्याच्यामुळे आम्हाला फार तकलीफ होती। आजारी पेशंट आणि रुग्ण असलं तर काय होतं? खूप गाडी येतच नाही, 4 चाकाच्या गाड्या येत नाही, 3 चाकी येत नाही। परत मोटरसायकलवर मग एखादी डिलिव्हरीची बाई असली कशी नाही त्या? मग मोटरसायकलवर आपटत तुपटत नेणंच पडतं तिला, कसं कधी उचलून न्यावं लागतं का? हा। तर आता तुमची काय अपेक्षा आहे? आता आम्हाला रस्ता चांगला करून द्या, क्लिअर, हेच आमचं म्हणणं आहे। कारण की आम्हाला रस्त्यासाठीच आमचं सगळं चालू आहे, कारण की आम्हाला चालताच येत नाही त्याच्यामुळे। आज उमरावती ते उमरावती जाधव वस्ती रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कुठलाही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। मराठवाडा या राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमरावती तालुका फुलंब्री येथील आजही 21व्या शतकात जगत असलेल्या शेतकऱ्यांना आज रस्त्यासाठी वारंवार विनंत्या कराव्या लागत आहे। शासन दरबारी वारंवार विनंत्या करूनही कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सदरील रस्त्याची महसूल मंत्री बावनराव कोळे यांनी दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। NTV न्यूजसाठी दादासाहेब काळे, छत्रपती संभाजीनगर। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।